हे गाईज, आजचा व्हिडिओ एकदम धमाकेदार आहे कारण आज आम्ही जाणार आहोत निघालेलो आहोत लोणावळ्याच्या एका हिडन वॉटर पार्कमध्ये, जो आपल्याला बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि विश्वास ठेवा, इथे जे राईड्स आहेत ना ते फुल पैसा वसूल आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला ए टू झेड सगळं डिटेल्स इथे सांगणार आहे. एंट्री, राईड्स, एक्सपिरियन्स आणि वर्थ आहे की नाही तेही. त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि चला तर आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या प्रवासाला. आणि सर्वात प्रथम आपण नाश्ता करून घेऊया. आम्ही इथे नाश्ता केला आणि पुढे निघालो प्रवासाला. आणि मेन म्हणजे पुण्यापासून अगदीच कमी डिस्टन्सवरती हा वॉटर पार्क आहे. डिस्टन्स पुण्यापासून म्हटलं तर 65 किलोमीटर ओनली आहे. आणि आपल्याला फार तर फार 1 घंटा किंवा 1 आणि अर्धा घंटा लागू शकतो. खूप जवळ आहे तसं. आणि गाईस, त्या दिवशी मी करवंदसुद्धा घेतली, लिचीसुद्धा घेतली. जाता जाताने आम्ही भरपूर एन्जॉय केला. आणि आता इथे जर कसं जायचं जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही बाय कार किंवा बाईकने सुद्धा जाऊ शकता. अगदीच जवळ आहे, हायवे रोड आहे, त्यामुळे आपल्याला तो झटपट आपण जाऊ शकतो. गुगलवरती तुम्ही टाईप करू शकता MTDC कारला सर्च करा आणि तिथे तुम्ही बरोबर जाऊ शकता, पोचू शकता. आणि सकाळी मी तर म्हणेल तुम्हाला सकाळी लवकर निघा, म्हणजे तुम्हाला क्राऊड तुम्ही अवॉइड करू शकता. जर लेट निघाला तर भरपूर क्राऊड भेटते, त्यामुळे सकाळी लवकर निघा आणि झटपट पोचा. आणि जाताना वाटेवर आम्हाला एकविरा देवस्थान हे आम्हाला तिथे लागलं. आणि खरं तर इनफॅक्ट आम्हाला जायचं होतं, बट आम्ही गेलोसुद्धा मध्ये. बट बघितलं आम्ही पुढे बघतो तर काय भरपूर मोठी अशी गाड्यांची लाईन लागलेली होती, कारची लाईन लागलेली होती दर्शनासाठी. त्यामुळे भरपूर रश होती असं आम्हाला दिसलं. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही आणि देवीला म्हटलं आम्ही नेक्स्ट टाईम नक्की येऊ. बिकॉज आम्ही जर तिथे थांबलो असतो देवीच्या दर्शनाला तर पूर्ण दिवस तिथेच गेला असता, बिकॉज क्राऊड खूप होती तिथे दर्शनासाठी. त्यामुळे आम्ही न थांबण्याचा डिसिजन घेतला आणि मागे निघालो आणि पुढे वॉटर पार्कला जाण्यासाठी निघालो. आणि त्यानंतर आम्हाला गोला दिसला आणि मुलांनी एकदम हट्टच करायला सुरुवात केली की आम्हाला गोला खायचा. समर आहे आणि भरपूर हीट पण आहे, त्यामुळे खूप थर्स्टी पण होतो आम्ही. त्यामुळे आम्ही गोला तिथे घेतला. 3 गोला आम्ही घेतला मुलांनी. आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. हे बघा अशा पद्धतीने. आणि गोला म्हटल्यानं, समर म्हटल्यानंतर गोला हे समीकरण अगदीच योग्य आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता वेदर किती सुंदर आहे. आणि एका सेकंदासाठी असं वाटलं की आपण शहरात नाही तर कुठेतरी वेगळ्याच जगात आलो. इतकं सुंदर असं वेदर होतं त्या ठिकाणी. आणि प्रत्येक झाड, प्रत्येक पान इतकं सुंदर दिसत होतं ना, कॅमेऱ्यात कॅप्चर केल्याशिवाय राहावलंच नाही. अशा ठिकाणी येऊन खरंच कळतं की नेचर आणि किती सिम्पल आणि किती सुंदर आहे. आणि अशा ठिकाणी एका गुगलवरती आम्ही मॅप लावला होता, तर त्या मॅपच्या थ्रू आम्ही चाललो गेलो आणि लिटरली वेगळ्याच दिशेने आम्हाला त्या नेलं गेलं. मॅप लावून आम्ही गेलो होतो, एका वेगळ्याच ठिकाणी गेलो. जिथे वॉटर पार्क होता तो हा रूट नव्हताच, वेगळ्याच ठिकाणी ते गेलो आम्ही तिथे. आणि गेल्यानंतर समजलं की हा रूट कम्प्लिटली चेंज आहे, वेगळा आहे, इथे काहीच नाही. आम्ही बघू शकता तुम्ही, हे बघा किती सुंदर दिसत होतं. आणि लिटरली तिथपर्यंत जाईपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की वॉटर पार्ककडेच आपण जात आहोत. तुम्हीसुद्धा प्लीज मॅप जरी लावला तरी पण कन्फर्म करून घ्या, बिकॉज आम्ही चुकलो होतो. मॅप लावूनच गेलो होतो तरीही आमचा रूट हा पूर्णपणे चुकलेला होता. त्यामुळे तुम्ही गुगलवरती 100% ट्रस्ट करू नका, तुम्ही अलर्ट राहूनच जा. हे बघा तुम्ही, आम्ही तिथे पुढे गेलो, चाललो गेलो तरीही आम्हाला कुठेच भेटेना. शेवटी मॅपमध्ये आम्हाला ही प्लेस दाखवली होती. आणि तुम्ही बघू शकता एक कार तिथून आमच्या अगोदर गेली होती, तिथे इन्क्वायरी केली. त्यांनाही वॉटर पार्कसाठीच जायचं होतं, बट मॅपने त्यांना तिथे नेलं आणि तेही माघारी फिरले. आणि बघा किती खंडर असा प्लेस आहे. ती सर्व असं एकदम भयान होतं तिथे. आणि तिथे एक आजोबा होते, त्यांना आम्ही विचारलं काका हे काय आहे, तर ते म्हटले की बंद पडलेली असा प्रोजेक्ट आहे, इथे वॉटर पार्क नाही, तुम्ही थोडंसं पुढे जा, हा रॉंग वे आहे. त्यांनी आम्हाला राईट वे सांगितलं. आम्ही आमचा रूट चेंज केला आणि आता आम्ही पुन्हा निघालो. आणि आम्ही लिटरली रूट चेंज केल्यानंतर आम्हाला भेटलं, हे बघा आपण फायनली पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि तिथे गाईज पार्किंगची सुद्धा व्यवस्था खूप छान केलेली आहे, एकदम वेल अशी पार्किंग आहे. तर आपण पोचलेलो आहोत आपल्या MTDC रिसॉर्ट कारला मध्ये, जे की खूपच ॲडोरेबल आहे आणि पैसा वसूलही आहे.
आता हा बोर्ड वाचूया आपण. इथे तिकीट म्हणाल तर अडल्टसाठी 350 रुपीज आहे, चिल्ड्रनसाठी बिलो 4 फीट 200 आहे आणि इन हाऊस गेस्टसाठी 300 रुपीज आहे. टायमिंग म्हणाल तर 11 AM to 5 PM भरपूर टाईम त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. हे MTDCचं वॉटर पार्क आहे आणि अतिशय सुंदर आहे आणि मिनिमम 15 लोक असतील तरच वॉटर पार्क तिथे चालू असतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. ज्या कमी लोक असतील तर ते वॉटर पार्क बंद ठेवतात. मिनिमम 15 लोक तरी पाहिजे. आपला 15 लोकांचा ग्रुप जरी असेल ना आपला तरी तर ते चालू करतात आणि फायनल डिसिजन हा मॅनेजमेंटचाच असतो त्यांच्या. जर क्राऊड जर कमी असेल तर पार्क हा बंद राहू शकतो. त्यामुळे तू कॉल करून गेलं तर बरंच राहील आणि तिथे लॉकरची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे बरं का. त्यामुळे आपल्याला लॉकरचं सुद्धा तिथे टेन्शन नाही आहे. आम्ही आत गेल्यानंतर ना फर्स्ट इम्प्रेशन एकदम चिल होतं. फुल एनर्जी आली आम्हाला ते वॉटर पार्क बघून. अतिशय सुंदर, टेम्पटिंग, तुम्ही बघू शकता कसलं पीसफुल आहे. खूप पीसफुल एन्व्हायरमेंट होतं तिथे आणि फार अशी एक्सपेक्ट केली होती, जितकी एक्सपेक्ट केली होती ना तितकी क्राऊड नव्हती तिथे. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत येण्यासाठी एकदम परफेक्ट अशी जागा आम्हाला त्या ठिकाणी वाटली. आम्ही पहिलं जाण्यापूर्वी थोडंसं होतं, मनामध्ये शंका होती बिकॉज आम्ही फर्स्ट टाईम तिथे जाणार होतो. त्यामुळे तो कसा असेल, काय असेल ह्याची काहीही इन्फॉर्मेशन नव्हती आणि बट तिथे गेल्यानंतर खूप चिल झालो आम्ही. आणि तिथे हे सुद्धा चेंजिंग रूमसुद्धा आहे लेडीजसाठी सेपरेट आहे आणि वॉशरूमसुद्धा क्लीन आहे, वेल आहे. त्यामुळे कसल्या प्रकारचं टेन्शन नाही. आणि इथे बिगेस्ट ॲडव्हान्टेज जर म्हणाल ना तुम्ही तर इथे ना कमर्शियल पार्कसारखी खूप रशसुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन भरपूर एन्जॉय करून पैसा वसूल करू शकता. हे बघा आमच्या राईडसुद्धा सुरू झाला आहे. हे बघा मुलं तर इतकी एक्साईट होते की जाण्यासाठी. त्यांना खूप एक्साइटमेंट होती की केव्हा आम्ही पोचणार, केव्हा आम्ही राईड्स खेळणार. हे बघा आम्ही राईड पण सुरू केली आणि ते फार अशा मोठ्या मोठ्या राईड्स नाही आहे बट बेसिक फन राईड्स आहे इथे. सिम्पल राईड्स पण आणि फन पण भरपूर आहे. बिगिनर्ससाठी तर एकदम परफेक्ट आहे. म्हणजे ज्यांना पाण्याची भीती वाटते वगैरे वगैरे त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे. आणि स्विमिंग पूल म्हणाल ना तर अतिशय क्लीन आणि सेफ आहे आणि डेप पण मॅनेजेबल आहे. फार अशी डेप पण नाही आहे की आपण डुबू शकतो, बुडू शकतो. त्यामुळे भीती पण वाटत नाही आम्हाला. ॲक्च्युली ही जी राईड होती ना खूप थोडीशी उंच होती. त्यामुळे मला लिटरली भीती वाटत होती पण मी जात नव्हते. बट हजबंडने मला फोर्स केला आणि आम्ही गेलो आणि खूप धमाल केली. हे बघा माझी मुलगी कियारासुद्धा जात नव्हती बट ती पप्पासोबत फर्स्ट राईड केली तिने आणि नंतर खूप कॉन्फिडन्स आला तिला. नंतर तिने एकटीने केली आणि आम्ही दोघींनीसुद्धा खूप धमाल केली. हे बघा अशा पद्धतीचा डान्ससुद्धा तिथे केला. भरपूर असं पाणी होतं आणि फारशी क्राऊड नव्हती. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला. इथे भरपूर अशा रील्स बनवल्या, फोटोशूट केलं. बघू शकता अतिशय एन्जॉय केलं. खूपच सुंदर असं म्हणजे एकदम मनाला शांतता देणारा असा वॉटर पार्क तिथे आहे. तुम्ही बघू शकता. ही सुद्धा राईड आम्ही केली. लिटरली ही छोट्या मुलांची आहे बट आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला. आणि ही बघा अगदी फनी राईड आहे. म्हणजे ठरली आमच्यासाठी आहे. भरपूर उंच ती बरं का. बट काय झालं हजबंड पहिल्यांदा आले ना ते उलटे आले. त्यांना मिसबॅलन्स झाला त्यांचा आणि ते एकदमच उलटे येऊन गेले. बट घाबरायचं काही कारण नाही. एकदम सेफ आहे. तुम्ही हे बघा माझ्या मुलांनीसुद्धा एकदम सेफली ती राईड केली आणि मी सुद्धा केली. मला सुरुवातीला खूप भीती वाटत होती तशी बट एकदा केल्यानंतर खूप एन्जॉय केला मी. खूप पुन्हा ती राईड एन्जॉय केली आणि आपल्याला ह्या राईड्स पुन्हा एन्जॉय करायला मिळतात तिथे बिकॉज रश कमी असल्या कारणाने आपण पुन्हा एन्जॉय करू शकतो. ह्या ज्या ट्यूब आहे ना ते त्यांच्याच असतात. सर्व साहित्य हे त्यांचंच असतं. तर आपण ते वरती घेऊन जायचं आणि ते एन्जॉय करू शकतो आपण. आम्ही खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर ही अशा पद्धतीची ट्यूबवरती आम्ही खूप खेळलो, खूप धमाल केली, मस्ती केली आणि त्यानंतर ती बकेट तर तुम्हाला माहीतच आहे. तिथेसुद्धा खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही रील बनवली. रील बनवणं आम्ही कुठेही सोडत नाही. इथेसुद्धा आम्ही धमाल केली, रील बनवली आणि हा फनी व्हिडिओ आता तुम्हाला दिसेलच. आणि ही बकेट बघा आणि ह्या फनी व्हिडिओ बघा कैवल्य एन्जॉय करत होता. त्याच्या पप्पांनी त्याला उलटं केलं आणि खूप घाबरूनच गेला. बट नंतर आम्ही खूप मजा घेतली आणि नंतर आता कियाराची टर्न आहे.
तिला माहीत नव्हतं की मागे कैवल्य आहे. कैवल्य आला आणि तिला उलटी केली. आम्ही खूप धमाल केली लिटरली. हे बघा, मी सुद्धा हजबंडसोबत हीच मजा केली, फन केला, खूप धमाल केली आम्ही आणि खूप सुंदर वाटलं. हो, खूप पीसफुल, खूप फ्रेश वाटलं. तुम्ही म्हणत असाल हा वॉटर पार्क जिथे काही ठिकाणी असं पाणी थोडंसं येल्लो कलरचं आहे ते खराब आहे. नाही, ते खराब नाही आहे. आम्हालासुद्धा अगोदर फोटोमध्ये बघून असंच वाटलं होतं. बट बिकॉज हे बघा, हे पाणी खराब नाही आहे. तुम्ही म्हणाल ती पाणी ब्ल्यू का नाही आहे, असं येल्लोइश का वाटतं, ते खराब बिलकुल नाही आहे. ती फ्लोअर तशी आहे त्यामुळे त्या पाण्याचा कलर तसा दिसतो. एकदम क्लीन वॉटर आहे. आम्ही जाऊन आलो, बिलीव मी, खूप नीट अँड क्लीन आहे सर्व काही. आणि इथेसुद्धा आम्ही डान्स करायचा मात्र सोडला नाही. इथेसुद्धा रील बनवली, भरपूर डान्स केला, भरपूर म्हणजे भरपूर डान्स. तुम्ही बघू शकता एनर्जी. मला ते वॉटर पार्क बघून भरपूर एनर्जी आली होती. मुलं म्हणत होती स्टॉप, बट मी स्टॉप करू शकले नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप मनसोक्त असा डान्स केला, व्हिडिओ काढली. आणि लहान मुलांसाठी असं वेगळं सेक्शनसुद्धा आहे तिथे आणि मोठ्यांसाठीसुद्धा आहे. तुम्ही फुल टू एन्जॉय करू शकता, धमाल करू शकता. हे बघा, बकेटखालीसुद्धा आम्ही डान्स केला. हे बघा, ही सुद्धा खूप छान तिथे राईड आहे. हे असे बोर्ड मिळतात आपल्याला. आम्ही खूप रिलॅक्स केलं. हे बघा, मुलांनी पाण्यामध्ये राहून रिलॅक्स केला आणि कैवल्य बघा तुम्ही, भरपूर फन केला, भरपूर आम्ही रिलॅक्स. हे बघा, मी सुद्धा त्या बोर्डवरती एकदम झोपून, स्वतःला झोकून दिलं, एकदम झोपले, रिलॅक्स झाले बघा आणि त्याच्यावरती झोपून डान्ससुद्धा करत आहे. खूप एन्जॉय केला. तुम्हीसुद्धा करू शकता. आणि मुलांसाठी वेगळं आणि मोठ्यांसाठी वेगवेगळे सेक्शन आहे. तुम्ही आरामात तिथे जाऊ शकता. आणि असं काही नाही बरं का, फक्त मुलंच एन्जॉय करणार आणि आपण बसून राहणार नाही. तुम्हीसुद्धा, मोठेसुद्धा एन्जॉय करू शकतात. मोठ्या राईड्स आहे तिथे, त्यामुळे पैसा वसूल. हे बघा आमचा कैवल्य. त्यांनीसुद्धा भरपूर एन्जॉय केला. आणि अशा पद्धतीने आम्ही दिवसभर, म्हणजे दिवस कसा गेला, 5 कसे वाजले हे कळालंच नाही आम्हाला. शेवटी आम्ही चेंज केला आणि निघालो. एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि जेवण केलं, आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली आणि आमचा दिवस खूप सुंदर गेला. तर गाईज, आमचा आजचा MTDC कारला वॉटर पार्क एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर केलेला आहे पूर्णपणे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि गाईज, मित्रमैत्रिणींना, मुलांना, फॅमिलीला घेऊन जा, तिथे एन्जॉय करा. भरपूर धमाल मस्ती तुम्हाला येणार आहे. फुल पैसा वसूल असं वॉटर पार्क आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. राधे राधे.